सरकार कर्ज भरा आणि नाही का लाडक्या बहिणीला जे 2100 रुपये देण्याचा वादा केला होता त्याला 1,500वरच बोलणं चालू आहे आणि त्याच्यातले बी 40 लाख महिला कमी केलेल्या आहेत। त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील। जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, आज दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये 13वादा हा कार्यक्रम चालू आहे। शेतकऱ्यांच्या विषयी हा युतीचं सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे। आज त्यांनी कर्जमाफी करण्याचा सर्वात आधी घोषणाबाजी केली होती। तोच अजितदादा म्हणतात की मी कधी घोषणा केलेली आहे। दुसरी गोष्ट राहिली, सोयाबीनला 6,000 रुपये भाव देतो म्हणले। हेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत। मागचे व्हिडिओ क्लिप बघा त्यांचे। आज सोयाबीनला 4,000 रुपये भाव नाही। हे यांनीच म्हणलेले होते की कापसाला आम्ही 7,000 रुपये भाव देऊ। कापसाला आज 5,000 रुपये भाव नाहीत। आमच्या कित्येक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेल्या आहेत। अशा सरकारला शासनामध्ये बसण्याचा अधिकार नाही। ह्या लोकांनी यांना तरी लाज वाटायला पाहिजे। आम्ही लाडकी बहीण काढली, लाडकी बहीण कुणीकडे गेली की यांची दुसरीच बहीण चालू झालेली आहे सध्याला। यांच्या आहेत त्या बहिणी सगळ्या कमी करून टाकायला आहेत। मित्रांनो, या सरकारच्या विरोधामध्ये आज शेतकरी मोर्चा बैलगाडी मोर्चा आमच्या बबनरावजी थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली किनवटमध्ये काढण्यात आलेला आहे। यांचा आम्ही धिक्कार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना नांदेड उपजिल्हा प्रमुख अमोल रुनवाल। क्या हुआ तेरा वादा या जिल्ह्यातील भव्य मोर्चा माननीय ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली निघाला आणि याला नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आणि नांदेड जिल्ह्याचे संघ प्रमुख बबनराव थोरात साहेब आणि सर्व सैनिकांनी मोर्चा काढला। त्या मोर्चा काढण्याचा उद्देश असा आहे की हे 8 महिन्यापूर्वी इलेक्शन झालं, घरोघर लोकांना फसवेगिरी करून मतदान घेऊन लोकांची फसवेगिरी, कुठे गेली लाडकी बहीण, कुठे गेला शेतकरी, कुठे गेला शेतमजूर, या शेतकऱ्याला फसवणूक करून मजुराला फसवून लाडकी बहिणीला फसवून हा सरकार सत्तेवर बसून लोकांचे खून पित आहे। याला वाचा फोडण्यासाठी अख्ख्या किनवट माहूर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी या बैलगाडी मोर्चाचं आयोजन करून लोकांच्या जनतेच्या हिताचा मोर्चा काढून न्याय देण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे। मी या तिघाडी सरकारला सांगू इच्छितो की आपण या सत्तेवर बसण्याच्या लायकीचे आहेत, आपण राजीनामा द्या अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा मोर्चा या शेतकरी बांधवांच्या हितासाठी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय धडकला असे आमचे नेते सन्माननीय ज्योतिबा खराटे। उपजिल्हा प्रमुख अनिल रुनवाल, तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील, दुसरे तालुका प्रमुख उमेश जाधव, शहर प्रमुख प्रशांत कोरडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख यश कराटे, दोन्ही युवा सेनेचे तालुका प्रमुख अतुल दर्शनवार, अक्षय वाघ, महिला आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्व या ठिकाणी आलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते। सर्वात महत्वाचं म्हणजे या मोर्चाला शेतकरी स्वतःहून गाडी बैल घेऊन या ठिकाणी आले। त्या सर्व उपस्थित शेतकऱ्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो। आणि बांधवांनो, हा मोर्चा का काढला याची क्लिप मी 1-2 मिनिटात तुम्हाला वाजवून दाखवतो। शेतकऱ्यांना माफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। बांधवांनो, आपण क्लिप ऐकले। पहिल्या क्लिप मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणते आमचं सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा कोरा। दुसऱ्या क्लिप मध्ये अजितदादा पवार महायुतीचे म्हणते की काही होणार नाही, पैसे भरा। बँकेवाले आपल्या घराकडे चक्रा मारत आहे। तिसऱ्या क्लिप मध्ये आणखी देवेंद्र फडणवीस म्हणते अजितदादा बोलले ते बोलले, बरं झालं। मी म्हणतो देवेंद्र फडणवीस
तुमच्या सरकारला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा नव्हता तर कशाला झकमाराला करतो म्हणून म्हणले होते, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. अरे शेतकरी बांधवांना फसवून तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आलेले आहे. आता अनेक शेतकरी बांधवांना सर्वांना या ठिकाणी पत्रकाराला प्रश्न पडला असेल की आजचा हा क्या हुआ तेरा वादा हा मोर्चा ज्योतिबा खराडेनंच काढून काढला असेल. बांधवांना मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्व पत्रकारांना की या ठिकाणी महायुतीचे आलेले सत्ताधारी हे आपल्या जातीसाठी लढा लागलेले आहे. शेतकऱ्यांच्या काळ्या मातीसाठी कोणी लढायला तयार नाही, म्हणून आता हा शेतकरी मोर्चा बांधवांना आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणे. 2100 रुपयाचं या ठिकाणी काय झालं हा प्रश्न मला या ठिकाणी महायुतीच्या सरकारला आहे. 45,000 गावामध्ये पांढर रस्ते बांधतो म्हणे, एका गावामध्ये पांढर रस्ता या ठिकाणी बांधला नाही. शेतकऱ्यांच्या खतावरची जीएसटी या ठिकाणी रद्द करतो म्हणे, ती जीएसटी रद्द केलेली नाही. अन्नदाता बनेल ऊर्जादाता 24 तास या ठिकाणी वीज देतो म्हणे. वीजही बांधवणं 24 तास तर सोडा 2 तास या ठिकाणी द्यायला तयार नाहीत. वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देतो म्हणे, हे कोणी द्यायला या ठिकाणी तयार नाही. हरण वाजवलं काय भाजपवाले व्हा का तुम्ही? थांबा जरा 2 मिनिटं. तुम्हीच घोषणा केली आहे हरण वाजवल्यानं काय होणार नाही. अर्धा घंटा वाढवला आमचा. हरण वाजवा काय शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा आहे. या ठिकाणी शेतमालाला हमी देतो. बी बियाण्या खताच्या किमती नियंत्रित ठेव म्हणे बांधवांनो, ते त्या ठिकाणी ठेवल्या नाहीत. घर घर जल घर घर नल हे योजना या ठिकाणी झाली नाही. मराठवाडा ग्रीन केंद्र नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच्या झालेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या या ठिकाणचा आमदार भीमराव तिथं उपस्थित होता. याच्या समोर देवेंद्र फडणवीसनं सांगितलं चिंता धरण रद्द झालेला आहे म्हणून. मग या घोषणाचं झालं काय हा सवाल या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी बांधवांनो उपस्थित केलेला आहे. हा इशारा आहे, हा शेतकऱ्यांचा इशारा आहे. बैलगाड्या काय ज्योतिबा खराडेच्या घरची नाही, माझं एकच बैलगाडी आहे ती मला इथं आणता आली नाही. हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. शेतकऱ्याचं दुःख तुम्ही या ठिकाणी पहा. ज्या घोषणा तुम्ही केल्या होत्या त्याची त्वरित या ठिकाणी अंमलबजावणी करा अशी मी कळकळीची या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने या तिघांना महायुतीवाल्याला विनंती करतो. आणि जर या ठिकाणी ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं आंदोलन याच्यापेक्षाही मोठं होईल असे या ठिकाणी इशारा देतो. मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. परत एकदा सर्व कार्यकर्त्यांचे आलेल्या गाड्या बैला घेऊन झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी मी स्वतःचा आभार मानतो. आणि नांदेडवरून खास या मोर्चासाठी आलेले आमचे संपर्क नेते एक शेवटचं भाषण आहे बांधवांनो. बबनरावजी थोरात साहेब हे या मोर्चाला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी नवे झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि त्याचं नेतृत्व ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे डॅशिंग जिल्हा प्रमुख आदरणीय ज्योतिबादादा खराटे, उपजिल्हा प्रमुख आदरणीय अनिलजी रोणवाल, तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील, उमेश जाधव, उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे जिल्हाधिकारी यशदादा खराटे, उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सकाळपासून गोंडराजे मैदानावरून या मोर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. मी किनवटमध्ये येत असताना एक बोर्ड वाचला. किनवटमध्ये आल्यानंतर त्या बोर्डवर लिहिलं होतं की देवा भाऊ आपले आभार. मी मनात विचार केला बोर्ड तर भाजपवाल्यांनी लावलाय, देवा भाऊचे आभार मानतायत, पण देवा भाऊ तुम्ही बहिणींना 2100 रुपये महिन्याला देणार होतात त्याचं काय झालं म्हणून या बहिणींनी तुम्हाला भाऊ म्हणायचं की काय म्हणायचं यापुढे बहिणींना आता विचार करावा लागणार आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे अनेक विषय घेऊन हा शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे. परंतु हा मोर्चा
हा या लबाड सरकार विरुद्ध आहे, या लबाड महायुती सरकार विरुद्ध आहे, ज्या सरकारची मुळात बांधणीच लबाडीतून झालेली आहे. त्या लबाडाकून शेतकऱ्यांना काही मिळेल याची अपेक्षा आता करणं चुकीचं आहे आणि म्हणून झोपी गेलेला जागा करण्यासाठी ठिकाणी हजर झालेले आहेत. माझी सहजिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण यारी बघावं. शेतकरी वैफल्यग्रस्त झालेला आहे, शेतकरी चिडलेला आहे. अवकाळी पावसामुळे त्याची शेती उडून गेलेली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुमचं आहे आणि सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून उद्धव